खासदार कराड यांच्या पत्नीची जमीन हडपण्याचा प्रयत्न झालाय। जाधववाडीतील 20 गुंठे जमिनीवरती अतिक्रमण करण्यात आलेलं आहे आणि या प्रकरणी दोघांवरती गुन्हा दाखल झालाय। माजी केंद्रीय राज्यमंत्री खासदार डॉक्टर भागवत कराड यांच्या पत्नी अंजली कराड, प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर मंजुषा आणि इतरांच्या नावावरती जाधववाडी येथे असलेली जमीन बळकावण्याचा प्रयत्न करण्यात आलाय आणि या प्रकरणी बाळू नाथाजी हिवराळे आणि कैलास नाथाजी हिवराळे यांच्यावर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। जाधववाडीमधील 20 गुंठे जमिनीवरती अतिक्रमण दोघांवरती गुन्हा दाखल झालेला आहे। खासदार कराड यांच्या पत्नीची जमीन हडपण्याचा हा प्रयत्न करण्यात आलेला आहे आणि या प्रकरणी दोघा जणांवर गुन्हा दाखल झाला। जाधववाडीमधील जवळपास 20 गुंठे जमीन हडपण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। खासदार कराड यांच्या पत्नीचीच ही जमीन हडपण्याचा प्रयत्न झालेला आहे। 20 गुंठे जमिनीवरती अतिक्रमण करण्यात आलं आणि या सगळ्याबाबतची तक्रार देण्यात आल्यानंतर दोघांवर गुन्हा दाखल झालेला आहे। खासदार कराड यांच्या पत्नीची ही जमीन आहे, 20 गुंठे जमीन आहे आणि त्या जमिनीवरती अतिक्रमण करण्यात आलं आणि त्यानंतर आता दोघांवर गुन्हा दाखल झालाय। आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया। विजय चिडे आपले प्रतिनिधी या क्षणाला जोडले गेलेले आहेत। विजय, जाधववाडीतील 20 गुंठे जमीन ही हडपण्यात आलेली आहे, अतिक्रमण करण्यात आलेले आहे आणि या सगळ्या प्रकरणी आता 2 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। नेमकं प्रकरण काय आणि हे कसं समोर आलंय? नक्कीच ते जर पाहिलं तर माजी केंद्रीय मंत्री जे आहेत भागवत कराड यांच्या पत्नीची ती जमीन आहे अंजली कराड यांची। त्यांच्यासोबत अनेक देखील काही त्यांचे सहकारी जे आहेत त्या ठिकाणी होते। प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ मनुषा जिलानी यांची देखील जमीन जी आहे ती जाधववाडी त्यांच्या नावावरती होती। मात्र या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर काही जणांनी, 2 जणांनी जे आहे ते 20 गुंठे जमिनीवरती जे आहे ते अतिक्रमण केलं होतं। ज्यावेळी जिलानी या डॉक्टरांना जी आहे ती जमीन विक्री करायची होती त्यावेळेस ते त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली। त्यावेळेस ते लक्षात आलं की यावरती अतिक्रमण करण्यात आलेलं आहे। त्यानंतर त्यांनी सदरील प्रकार जो आहे तो आता भागवत कराड यांच्या पत्नीला सांगितलं। बरोबर ज्या व्यक्तीने अतिक्रमण केलं त्याला देखील या प्रकरणी जे आहे ते बोलले होते। मात्र त्यानंतर त्या व्यक्तीने जे अतिक्रमण केलेलं आहे त्या व्यक्तीने थेट यंदा धमकवण्याचा प्रकार जो आहे तो केल्याचा पाहायला मिळाला। बाळू हिवाळे आणि कैलास हिवाळे असं त्या दोघांचं नाव आहे। यांच्यावरती आता सिडको पोलीस ठाण्यामध्ये जे आहे ते जमीन बळकावण्या प्रकरणी जे आहे त्याचा गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। अगदी विजय, सोबतच रहा, अजून एका बातमीची तपशील आणि सविस्तर माहिती आपल्याकडून जाणून घ्यायची आहे।